नमस्कार मंडळी, मी अंकित शिराळे. आपण प्युअर गावरान कोंबडी पालन करतो. तर आजचा थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा जो व्हिडिओ आहे तो मी कशासाठी बनवत आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी यासाठी बनवत आहे की आपण जे शेतामध्ये शेड केलं आहे एवढं, आणि जे आपण पिल्लं जी गावरान कोंबडीची पिल्लं ती कशा पद्धतीने काढतो यासाठी मी हा व्हिडिओ बनवला. तर हे बघू शकता माझ्या मागे जे शेड आहे ते स्पेशल आपण पिल्लं काढण्यासाठी बनवलेलं आहे. यामध्ये आपण पिल्लं काढतो आणि जे पिल्लं निघाल ते आपण शेतात नेतो. शेतामध्ये अशी सेपरेट सोय नाही आहे, त्यामुळं आपण जी पिल्लं आहे ती घरीच काढतो आणि शेतामध्ये नेतो. तर शेतामध्ये का, तर शेतामध्ये जे असतं ते आपण जे कोंबडी जी आहे ती ऊब देण्यासाठी अंड्यांवर बसवतो. तर त्या कोंबडीला आहे जास्त डिस्टर्ब करणं जमत नाही. तर शेतामध्ये जी बाकीचे कोंबड्या असतात किंवा पिल्लं असतात ती खूप चिवचिव करतात आणि कोंबड्यांना डिस्टर्ब करतात. त्यासाठी त्यांना जी ती अशी सेपरेट रूम पाहिजे असते, पण शेतामध्ये सध्या काही सोय नाही आहे आपली. भविष्यात बनवू. तर शेतामध्ये फक्त आपलं एक शेड आहे आणि ही आपण स्पेशल घरी जी आहे ते यामध्ये आपण पिल्ले काढतो. तर तुम्हाला मी दाखवतो आतमधनं आपण कशा पद्धतीनं पिल्लं काढतो. तर चला तर बघूया. तर हे अशा पद्धतीने आम्ही घरी शेड बनवलेलं आहे, अतिशय साध्या आणि सिंपल पद्धतीने. तर आपण बघू शकता. तर आता तुम्हाला मी आतून दाखवतो. तर यामध्ये आपण एका कोंबडीने पिल्ले काढलेले आहे आणि जे दोन आपल्याला डाली दिसतात त्यामध्ये त्या खाली कोंबड्या आहे जे आपण अंड्यावर बसवलेले आहे. तर हिचे पिल्ले बघा, हिने आत्ता काढले. 8 दिवस झाले होते यांना. तर यामध्ये एक यामध्ये आणि तुम्हाला दाखवतो उघडून कशा पद्धतीने आपण अंड्यावर कोंबडी बसवलेली आहे. तर हे बघा, आणि परत त्या पण डाल्याखाली आपण कोंबडी टाकलेली आहे. तर हिच्या खाली ह्या कोंबडीखाली 20 अंडे आहे. तर हे जे आपल्याला पोतं दिसतं यामध्ये आम्ही गड्डं केलेलं आहे खाली आणि त्यावरती पोतं टाकलेलं आहे, म्हणजे की अंडी जे ते ओघळून जाऊ नये म्हणून. तर अशा पद्धतीने आम्ही पोतं टाकलं आणि सरळ त्यामध्ये 20 अंडे ठेवून दिले. तर आपण 18 ते 20 अंडे ठेवू शकता आणि अशी कोंबडी त्यावर बसवू शकता. खूट झालेली कोंबडी पाहिजे. तर खूट झालेली कोंबडी जी आहे ती अशा पद्धतीने अंडं जे आहे ते तिच्या खाली ओढत असते. तर बघा कशी आता कोंबडी अंडं ओढते. तर ते ओढायला बघते. तर बघा कशी कोंबडी. तर आता आपण ठेवून देऊया आणि दुसऱ्या डाल्याखाली बघूया. तर हे बघा पिल्लं. तर दुसऱ्या डाल्याखाली पण एक कोंबडी बसवलेली आहे आपण. तर ही जी कोंबडी आहे तर ही पण खुडगू झालेली कोंबडी आहे. आपण अंड्यांना उब देण्यासाठी त्यावर ठेवलेली आहे. तर बघा कशी अंडे झाकली सगळी. तर हिच्या खाली पण आपण 20 अंडे ठेवलेले आहे. तर 20पैकी 17 ते 18 पिल्लं निघतात, 1-2 गंदी होतात. तर ही बघा अशी कोंबडी अंड्यावर बसते. म्हणजे यामध्ये जे एकही अंडं उघडं ठेवत नाही कोंबडी. सगळं जे हे पंखाखाली अंडे तिच्या सामावून घेते. तर हे अशा पद्धतीने कोंबडी हाताळत असताना असं उचलायची असते. चला आपण आता डाला ठेवून देऊया. कोंबडी पद्धतशीर त्यामध्ये बसन. तर आता कोंबडी सगळे अंडे, ही बघा सर्व अंडे आपल्या खाली सामावून घ्यायचा प्रयत्न करत आहे. हे बघा ही पण कोंबडी. तर आता आपण थोड्या वेळानं बघाल की हिच्या खालचं एकही अंडं असं उघडं दिसणार नाही आहे आपल्याला. तर बघा अशा पद्धतीने कोंबडी कशी आपल्या खाली सगळी जी अंडी आहे ती सामावून घेते. ते बघा कशी ओढते खाली. एक 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 सर्व अंडे, म्हणजे एक पण अंडं आपल्याला थोड्या वेळानंतर उघडं दिसणार नाही आहे. तर बघा अशा पद्धतीने कोंबडी जी आहे ती अंड्यांना ऊब देते आणि त्यातून 21 दिवसानंतर पिल्लं काढते. म्हणजे आज आपण जर अंडं ठेवलं तर 21 दिवस लागतात त्यांना त्यामधून पिल्ले निघायला. तर बघा एकही अंडं उघडं ठेवलं नाही, जे ते पण झाकून घेते. अशा पद्धतीने सगळी अंडी झाकून घेते कोंबडी.
सगळी अंडी आपल्याखाली सामावून घेते. तर आता हे बघू शकता आपण दुसऱ्या पद्धतीने पण पिल्लं काढतो, जे की इन्क्युबेटरमधनं. तर हे सध्या उपयोगात नाही इन्क्युबेटर, कारण सध्या म्हणजे आत्ता आम्ही श्रावण महिना जेव्हा लागला होता तेव्हा खूप टेम्परेचर होतं, त्यामुळे यामध्ये जास्त काही रिझल्ट आलेला नाही, त्यामुळे सध्या उपयोग नाहीत. हे 2 होल दिसतात, तर हे ऑक्सिजनसाठी असतात आणि जे की पिल्लांना ऑक्सिजन आणि अंड्यांनासुद्धा ऑक्सिजन लागतं. तर हे अशा पद्धतीने आम्ही 5 ते 5,500 हजारात इन्क्युबेटर ऑनलाईन ऑर्डर केलेलं होतं. तर आता किंमत वाढली असेल. तर हे 2 लाईट जे असतात ते टेम्परेचरसाठीचं काम करतं आणि हे जे सेन्सर दिसतं हे टेम्परेचर मेंटेन करतं आणि हा एक LED बल्ब आणि त्यानंतर हे जी फॅन दिसतात ही पण टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम करतात. म्हणजे मशीनच्या चारी बाजूनी टेम्परेचर जे असतं ते मेंटेन सारखं ठेवतं. तर ही जी 2 भांडी दिसतात यामध्ये कोमट पाणी असतं, जे की त्या बल्बमुळे कोमट होतं. तर त्या पाण्याची वाफ होते आणि ते फॅन सगळ्या मशीनमध्ये चारी बाजूनी टेम्परेचर सारखं करतं. तर सध्या ही मशीन काही आमच्या उपयोगात नाही आहे. तर यामध्ये जे ते खाली 50 ते 60 अंडी आणि वरती ट्रेमध्ये 50 ते 60 अशी 120 अंडी बसतात. आणि हे जे इथं जे ते टेम्परेचर दाखवतं या मशीनमध्ये की टेम्परेचर सध्या किती चालू आहे. तर अशा पद्धतीने ही मशीन देखील कोंबडीप्रमाणेच अंड्यांना उब देते आणि यामधनं सुद्धा 21 दिवसानंतरच पिल्लं निघतात. तर ही जी मशीन आहे ही आपण बघू शकता. तर उंदरांनी सगळा धिंगाणा केलेला आहे वायराचा. हे सगळं वायर उंदरांनी कतरआणलेलं आहे आणि बंद असल्यामुळे उंदरांनी खूप नुकसान केलेलं आहे. तर आता ती जेव्हा चालू करावं लागेल तेव्हा मी व्हिडिओ बनवीन. आता परत वायर जोडावं लागेल. तर अशा पद्धतीने आपलं इन्क्युबेटर जे ते आता उपयोगात आणावं लागेल. हिवाळा लागला आहे त्यामुळे याचा रिझल्ट आता चांगला येतो. 70 ते 80% रिझल्ट येतो. म्हणजे 100 अंड्यांपैकी 70 ते 80 पिल्लं निघतात. तर हे बघा, हे पण वायरसुद्धा. तर यामध्ये सुद्धा कोंबडीखाली जेवढं टेम्परेचर असतं तेवढंच या मशीनमध्ये असतं. मशीन कसं कार्य करते हे सगळं मी एका स्पेशल व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला. तर आपण सबस्क्राईब करून ठेवा. एक व्हिडिओ मी बनवत आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि आपल्या यूट्यूब चॅनलला प्रतिसाद पण चांगला मिळतो आहे. आपल्या पहिल्याच व्हिडिओला खूप सारे व्ह्यू आले आणि वॉच टाईम पण खूप सारा आला आहे. तर हे बघा, परत कोंबडी दाखवतो तुम्हाला. एकही अंडं उघडं आपल्याला दिसणार नाही. तर बघा कशा पद्धतीने कोंबडी सगळी अंडी आपली झाकून घेतली. तर हिचे सध्या उघडे दिसतात, पण थोड्या वेळानंतर जर बघितलं तर आपल्याला एकही अंडं तिचं उघडं दिसणार नाही आहे. ती थोड्या वेळानंतर सगळे अंडे सामावून घेते. तर अशा पद्धतीने आम्ही 2 कोंबड्या बसवलेल्या आहे डाल्याखाली. सध्या 2च बसवल्या. आता आपण जसजसा हिवाळा वाढत जाऊ तसं जे पिल्लांचं निघण्याचं जे हे असतं की जास्त प्रमाणात पिल्लं निघतात. उन्हाळ्यामध्ये रिझल्ट कमी असतो, त्यामुळे हिवाळ्यातच पिल्लं निघण्यासाठी चांगलं असतं. तर अशा पद्धतीने आम्ही घरी जे ती स्पेशल रूम केलेली आहे. खरं तर आम्ही 2 वर्षापूर्वी ज्या आपण 90% कावेरी कोंबड्या बोलतात त्या यामध्ये सोडल्या होत्या. तर त्यामध्ये आम्हाला काही एवढा नफा मिळाला नव्हता. तर तेव्हापासून आम्ही फक्त गावरान कोंबडी पालन करतो. अशा साध्या सरळ पद्धतीने आम्ही त्यांना रूम केलेली आहे आणि हे सगळं सामान देखील यात असतं. तर हे बघा किती सिम्पल आमची रूम आहे. ही जी अंडी बघू शकता, आत्ता जी तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पिल्लं दाखवली होती त्यातलीच अंडी अजून म्हणजे त्याच्यानंतर कोंबडी बसवली त्याची गंधी जी अंडी आहे ती अंडी आहे ती. तर असं सिम्पल पद्धतीने आपण रूम बनवलेली आहे. तर ही जाळी बघू शकता, तेव्हा लावली होती आपण. 2 ते 3 वर्ष झाली हिला. असा सगळा पसारा. तर मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ? तर असंच आपल्या यूट्यूब चॅनलला मी नवनवीन व्हिडिओ दररोज अपलोड करणार आहे. तर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकमुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह येतो. आणि बस, धन्यवाद. सपोर्ट करा आपल्या भावाला, आपल्या मित्राला. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.